गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू वाईल्ड पग मार्क्स. आज आपण सकाळी निघालेलो आहोत किसली झोनमध्ये सफारी करायला. कानामधली आज आपली ही 4th सफारी आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. 6:15ला सफारी चालू होते, पण खटिया गेटवरून आत येईपर्यंतच अर्धा तास जातो. आतून सगळे सफारीज बायफर्केट होतात. आपण आता किसली झोनमध्ये आलेलो आहोत. आपला किसली झोन सुरू झालेला आहे. प्रचंड थंडी पडलेली आहे इथे कानामध्ये. कालपेक्षा आजचं टेम्परेचर अजून 2 डिग्रीनी कमी झालेलं आहे. कानामध्ये आज आपली ही 4थी सफारी आहे. पहिला आपण मुक्की झोन केलं, मग काना झोन, त्यानंतर आपली नाईट सफारी झाली आणि आज आपण आहोत किसली झोन. एकाच फॉरेस्टमध्ये आपण 4था झोन करत आहोत. प्रत्येक झोनमध्ये फॉरेस्ट वेगवेगळं आहे. वाईल्ड बोर्सचा एक मोठा झुंड चाललेला आहे. आत्ताच आम्हाला जाता जाता फ्रेश पग मार्क्स दिसलेले आहेत. पग मार्क्स दिसत आहेत. फॉलो करायचा प्रयत्न चालू आहे. कुठे कॉलिंग नाही चालू आहे, त्यामुळे अंदाज लावणं जरा मुश्किल आहे. झाडं बघा, उंच अशी वर्षानुवर्षे जुनी मोठमोठ्याली झाडं. ओपन ग्रासलँडमध्ये थोडं बरं वाटतं. जशी झाडं येतील अशी प्रचंड थंडी वाढते.
जे पहिले पग मार्क्स दिसले ते एकदम फ्रेश होते, जे दुसऱ्यांदा पग मार्क्स दिसले ते थोडे रात्रीचे अरे होते. आता जे पहिले पग मार्क्स दिसलेत आपण त्यांनाच फॉलो केलेलं आहे. गाईडचं असं म्हणणं आहे की ती आत चालत गेलेली आहे, आपण त्याच दिशेने चाललो आहोत. पहिले पग मार्क्स मेलचे होते, दुसरे पग मार्क्स फिमेलचे होते. एक पुंबा पळत चाललाय आतमध्ये. एक बार्किंग डिअर पळाला आत्ताच आत. आत्ता आपण इथून आलो समोरून. आता आपण चौक आहे इथे थांबलेलो आहे. समोरच्या बाजूला कान्हाला जाता येतं. आणि इथे किसली, हा जो किसली झोनला समोर रोड जातो हा एक मोठा इथे बजरंग म्हणून मेल टायगर आहे, त्याचा एरिया सुरू होतो इथून. आपण आता त्याला ट्रॅक करायचा प्रयत्न करतो आहे. प्रयत्न तर पूर्ण चालू आहेत. थोडा इथे थांबलो आहे, काय कॉलिंग बिलिंगचा आवाज येतो आहे का बघतो आहे. जंगल एकदम शांत आहे. मस्त वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज येतो आहे आपल्याला. चले गए तो दिखने वाला ज्युनियर बजरंगच्या एरियात आम्ही फिरत आहोत. सनराईज झालेला आहे पण तरी प्रचंड थंडी आहे. सिनिक व्ह्यू आहे. मी तर म्हणेन वर्षातनं एकदा तरी प्रत्येकाने
एक तरी जंगल सफारी करावी. प्राणी दिसतील नाही दिसतील, टायगर दिसेल नाही दिसेल, सगळा नशिबाचा भाग आहे. पण प्युअर ऑक्सिजन तर तुम्हाला 100% मिळेल. त्याच्यापासून तुम्हाला कोणीही रोखणार नाही. एकदम प्युअर ऑक्सिजन, ज्याच्यासाठी लोक कोविडमध्ये धडपडत होते, ते इथे फ्रीमध्ये मिळते. वर्षातनं एकदा तरी सिटीतनं बाहेर पडून जंगल सफारी करा. शांतता असते, प्युअर एअर असते. मजाच काही वेगळी आहे. मित्रांनो, आपल्याला आत्तापर्यंतच्या सफऱ्यांमध्ये फर्स्ट टाईम वल्चर दिसलेले आहेत. हे वल्चर बसलेत, 2 वल्चर आहेत आणि इथे हे त्यांचं नेस्ट आहे. हे त्यांचं नेस्ट आहे इथे आणि हे 2 वल्चर आहेत. एवढ्या सफाऱ्या केल्या, कुठेच वल्चर नाही दिसले. शेवटी इथे आपल्याला वल्चर मिळालेले आहेत. मस्त कावल्या उन्हात बसलेले आहेत दोघंही. आणि इथे त्यांचं बाजूला नेस्ट आहे या 2 फांद्यांच्या मध्ये. और क्लोज जाएंगे. थोड़ा वाइल्ड डॉग्स आहेत, मस्त खेळत आहेत. चालू मत कीजिए, ऐसे ही जाने दीजिए. कभी दिखी गाड़ी चालू मत कीजिए, ऐसे ही जाने दीजिए. वाइल्ड डॉग्स मस्त बसून आपल्याकडे पाहतायत. त्यांचं पूर्ण लक्ष आपल्याकडे. मस्त खेळण्याच्या मूडमध्ये आहेत दोघंही. निघाले. आपलं टायगर आणि लेपर्ड ट्रॅकिंग अजूनही चालूच आहे. मगाशी एका ठिकाणी कॉलिंग चालू होतं, माकडाचं पण चालू होतं, सांबार डिअरचं पण चालू होतं. पण टायगरची मुवमेंट काय ट्रॅक करू नाही शकलो आम्ही. म्हणजे खूप गाड्या होत्या तिथे. कुठे काय कॉलिंग वगैरे चालू आहे का ते ऐकण्यासाठी थांबलो आहे.
आत्ताच आपण इथे वॉशरूम ब्रेक घेतला आणि वॉशरूम ब्रेकच्या बाजूलाच इथे कॉलिंग चालू आहे. हे जे 2 हरणं आहेत ना एकदम सतर्क आहेत आणि हे लोक कॉलिंग देत आहेत. यांना काहीतरी दिसलंय बहुधा आणि हे कॉलिंग करतायत. खूप कॉशियस आहेत दोघंही. त्याला वाघ तीन तरी तिथून एक बार्किंग डिअर आलेला आहे. हा बार्किंग डिअर आहे. बार्किंग डिअर आणि स्पॉटेड डिअर पहिल्यांदाच आपल्या फ्रेममध्ये एकत्र आलेले आहेत. पंजे लगे नहीं. हाँ यहाँ से क्रॉस करके आए हैं. जूना है पुराना है पुराना पंजा है. चल टाइम हो जाएगा. चला तर मग मित्रांनो, याच प्रकारे कानाची आपली आजची सफारी संपली आहे. बाय बाय काना. कानाने यावेळेला आम्हाला डिसअपॉइंट केलं. मुक्तीची झाली, कानाची झाली, किसली सफारी झाली, नाईट सफारी झाली, पण सायटिंग काय झाली नाही. काना डिसअपॉइंटेड अस. पण कानाचं जंगल खूप ब्युटिफुल आहे. चला तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो. थँक्यू फॉर वॉचिंग.